महाराजजवळ 2019 साली पोद्दार हाऊसिंग या नावाने गृहनिर्माण प्रकल्प लॉन्च करण्यात आला होता. या प्रकल्पाची मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात आली होती. या जाहिरातीवर विश्वास ठेवून सुमारे 450 नागरिकांनी फ्लॅट बुकिंग केली. बुकिंगनंतर बिल्डरकडून जवळपास 50% रक्कम ग्राहकांकडून जमा करून घेण्यात आली. तसेच फ्लॅटचे रजिस्ट्रेशनही करण्यात आले. मात्र आज 2025 संपत आले तरीही या प्रकल्पातील 4 इमारतींपैकी केवळ 4 मजल्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पूर्णपणे रखडले आहे. आणि ग्राहकांची पजेशन डेट केव्हाच ओलांडली गेली असून तरीही बिल्डरकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ग्राहकांचे म्हणणे आहे की बिल्डर फोन उचलत नाही. तसेच मुख्य कार्यालयाला गेल्यानंतर गेल्या 2 वर्षापासून कार्यालयाला कुलूप लागलेले असल्याचे निदर्शनास आले आहे. रेरा कार्यालयात वारंवार अर्ज व तक्रारी करूनही कोणतेही ठोस अपडेट मिळाले नाही. दरम्यान बँकांकडून गृहकर्जाचे हप्ते नियमितपणे वसूल होत असताना 450 कुटुंबे मात्र आजही घराविना असल्याचे चित्र आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 450 कुटुंबांचे जीवन पूर्णपणे प्रभावित झाले असून हक्काचे घर मिळवण्यासाठी त्यांनी भरलेली रक्कम अडकून पडली आहे. या प्रकरणी नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याच आठवड्यात FIR नोंदविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या लढ्यात अद्यापही कोणत्याही मोठ्या राजकीय नेत्याकडून किंवा प्रशासकीय पातळीवरून मदत मिळत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान या अन्यायाविरुद्ध पुढील रविवारपासून उपोषणाला बसण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त नागरिकांनी दिला असून 450 कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी जनतेने व सामाजिक संघटनांनी पुढे येऊन पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. भी पोद्दार में फ्लैट बुक किया था क्या? हाँ, मेरा नाम माया इंद्रेश कुमार शुक्ला है। मैंने भी पोद्दार में जो है ना फ्लैट बुक किया था। मैंने भी सोचा था कि मेरा वो घर बन जाएगा, मैं खुद आके यहाँ पे रहूंगी। पर पोद्दार ने ऐसा किया कि मतलब ना घर मिला ना कुछ, मुझे हार्ट अटैक आया है। मैं हमेशा दवा पे चल रही। ये बात मैंने पोद्दार को भी बोला कि इतना हो गया, अगर मेरे बच्चे कहीं पे कुछ हो जाता है मुझे, तो मेरे बच्चों को कौन देखेगा, आप देखोगे क्या? उस टाइम पे रोहित पोद्दार ने कोई जवाब नहीं दिया, क्योंकि ये बात मैंने उनके ऑफिस में जाके ही बोला था। वगैरह है जो भी मतलब मेरे पापा का जो है ना घर जो है वो सब हमने गिरवी रख दिया, फिर भी जो है ना कोई नहीं हुआ, कुछ भी नहीं मिला मुझे। और हम लोग यहाँ पे भटक रहे हैं, क्या कर सकते हैं। अब रोहित पोद्दार के जैसा तो इंसान भगवान करे कभी किसी को ना मिले। 2019 ला पोद्दार रिव्हेरिया म्हणून इथे प्रोजेक्ट लॉन्च करण्यात आला. मोठी ॲड करण्यात आली, मोठा प्रोपोगंडा केला, ॲड मीडिया करणं, कस्टमरला कलेक्ट केला. असं करून इथे 450 लोकांना बुकिंग झाली. 450 लोकांची बुकिंग झाल्यानंतर रितसर त्यांचं 50% अमाऊंट बिल्डरनी जमा केली. जमा केल्यानंतर फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झाले. आज 2025 संपत आलंय तरी सुद्धा 4 बिल्डिंग मधल्या फक्त 4 फ्लोअर रेडी आहेत. लोकांची पोझिशन डेट ही क्रॉस झालेली आहे. बिल्डर रिस्पॉन्स देत नाही, बिल्डर फोनला रिप्लाय देत नाही. त्याच्या हेड ऑफिसला गेल्यानंतर तो भेटत नाही. इथे त्यांनी ऑफिस टाकलंय, त्याला गेले 2 वर्ष कुलूप आहे. आम्ही गव्हर्नमेंटला बऱ्याच लोकांना आम्ही रिक्वेस्ट केली, रेरामध्ये ॲप्लिकेशन केले, त्याचा रेरामध्ये अपडेट काहीही नाही. त्यांनी काय केले पैसे ते आम्हाला कळत नाही. आमच्या बँकेतून सगळ्या 450 लोकांचा हप्ता म्हणजे जो प्रीमियम आहे त्याचा आमचा हे अमाऊंट जात आहे, तरी सुद्धा बिल्डर आम्हाला रिस्पॉन्स देत नाही. आज 5 वर्ष कंप्लीट झालेले असून सुद्धा 4 फ्लोअरचे फक्त स्लॅब पडलेले आहेत. 450 लोकांना आज या 450 कुटुंब आज इकडे इफेक्टेड झालेले आहेत. 450 लोकांना आज राहायला घर नाहीये. त्यांच्या हक्काच्या घराचे पैसे घेऊन सुद्धा त्यांना घर मिळालेलं नाहीये. इथे आम्हाला कोणत्याही प्रकारचं सपोर्ट मिळत नाहीये. आम्ही आता रितसर पोलीस कंप्लेंट करून सुद्धा केलेली आहे, पण त्याची रितसर आता FIR लॉन्च आमची या वीक मध्ये होईल. आम्हाला कोणीही मोठा पॉलिटिकल लीडर आम्हाला इथे सपोर्ट करत नाही. तरी मी जनतेला किंवा बाकीच्या सर्व पब्लिकला मी आवाहन करतो की या 450 लोकांना कुठेतरी न्याय मिळावा म्हणून तुम्ही प्रयत्न करावा. आम्ही पुढच्या संडेला इथे आम्ही उपोषणाला बसणार आहे. तर त्या उपोषणासाठी आम्हाला तुम्ही इनडायरेक्टली का डायरेक्टली आम्हाला तुम्ही सपोर्ट करावा, हेच आम्हाला तुम्हाला आव्हान आहे.